विभागीय मिनी सरस वैदर्भीय महोत्सवाप्रमाणे चिखलदरा महोत्सवात व्यापकता निर्माण करण्यासाठी महिला बचत गट प्रदर्शन विक्री केंद्र स्थापन करावे। महिला सक्षमीकरण आणि ग्रामीण अर्थव्यवस्थेला चालना देणाऱ्या वैदर्भी महोत्सवाचे यश हाच खरा महिला दिन आहे। या स्तुत्य उपक्रमाला नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे, असे प्रतिपादन पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी केले। जिल्हा प्रशासन आणि उमेद महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियानाच्या वतीने सायन्सकोर मैदान येथे 8 मार्च पर्यंत महिला दिन महोत्सव आणि विभागीय मिनी सरस व वैदर्भी महोत्सव 2026 चे आयोजन करण्यात आले आहे। या महोत्सवाचे पालकमंत्री बावनकुळे यांनी उद्घाटन केले, त्यावेळी ते बोलत होते। यावेळी खासदार डॉक्टर अनिल बोंडे, आमदार संजय खोडके, सुलभा खोडके, रवी राणा, प्रवीण तायडे, राजेश वानखडे, गजानन लवटे, महापौर श्रीचंद तेजवानी, विभागीय आयुक्त डॉक्टर श्वेता सिंघल, जिल्हाधिकारी आशिष येरेकर, मुख्य कार्यकारी अधिकारी संजिता मोहपात्रा, प्रकल्प संचालिका प्रीती देशमुख, माविम संचालक रंजन वानखडे आदी मान्यवर उपस्थित होते। महिला सक्षमीकरण, उद्योजकता विकास आणि ग्रामीण भागातील स्वयंसहाय्यता समूहांच्या उत्पादनांना हक्काची बाजारपेठ उपलब्ध करून देणे हा या महोत्सवाचा मुख्य उद्देश आहे। या महोत्सवात एकूण 156 स्टॉल्स लावण्यात आले असून त्यापैकी 110 स्टॉल्सवर महिलांनी उत्पादित केलेल्या विविध वस्तूंची विक्री केली जात आहे, तर 46 स्टॉल्सवर खवय्यांसाठी खाद्यपदार्थांची मेजवानी आहे। द फ्लेवर ऑफ महाराष्ट्र अंतर्गत सिंधुदुर्गचे कोकणी पदार्थ, कोल्हापुरी, जळगाव आणि नागपूरच्या विशिष्ट जेवणाचा आस्वाद अमरावतीकर घेत आहेत। या स्टॉल्सला पालकमंत्री बावनकुळे यांनी भेट देऊन या महिलांशी संवाद साधला। महिलांचा उद्यमशीलपणा बघून त्यांचे कौतुक केले। पालकमंत्री बावनकुळे यांच्या हस्ते विविध पुरस्कारांचे वितरण आणि एकल महिलांना उपयुक्त ठरणाऱ्या पुस्तकाचे विमोचन करण्यात आले। महिला व बाल कल्याण विभागाच्या पोर्टलचे यावेळी उद्घाटन करण्यात आले। त्यांनी या प्रसंगी महिलांच्या कामाचे कौतुक करून त्यांना शुभेच्छा दिल्या। जेव्हा उमेदची सुरुवात झाली, जेव्हा महाराष्ट्रामध्ये देवेंद्र फडणवीसांचं सरकार होतं, आता पुन्हा आपला देवेंद्र फडणवीसचं सरकार आहे। जेव्हा 2018 मध्ये उमेदची भूमिका आली, उमेदचं गठन झालं, तेव्हा निश्चितपणे या अभियानाच्या माध्यमातून मग हा अभियान इतकं मोठं झालं महाराष्ट्रामध्ये त्या उमेदच्या महिला बचत गटाची रचना इतकी वाढली की या जिल्ह्यामध्ये जवळपास 22,000 महिला बचत गटाची स्थापना झाली। एकट्या अमरावतीमध्ये 22,000 महिला बचत गट तयार झाले आणि यामध्ये 2,20,000 महिलांनी सहभाग घेतला आणि या 2,20,000 महिलांमध्ये मला एक गोष्टीचा अभिमान आहे की या ठिकाणी 40,000 महिला बहिणी आमच्या लखपती दिदी झाल्या, हे सर्वात महत्वाचं आहे। विदर्भ न्यूज ब्युरो, अमरावती। श्रद्धा फैमिली शॉपिंग में जाएंगे हम सभी, साड़ियों की नई डिजाइन देखो यहीं से लाएंगे। श्रद्धा फैमिली शॉपिंग में जाएंगे हम सभी, लेडीज जेंट्स बच्चों की हर फैशन लाएंगे सभी। फैशन के सफर में आप भी आगे ही आगे बढ़ते चलिए, क्योंकि बिजीलैंड का सबसे बड़ा आलीशान भव्य शोरूम श्रद्धा फैमिली शॉपिंग एंड मॉल, बिजीलैंड कॉम्प्लेक्स, नांदगांव पेठ, अमरावती।